हॅलो गाईज, आता आम्ही आलो आमच्या मामाच्या गावाला. अजून आता आम्ही घरभरणी उद्या आमची म्हणून आता आम्ही बंगल्यावरती आलोय. आता ही आमची गुडी ताई आहे. काय काय गुडी ताई म्हणजे मला येत नाही तिला. आता आम्हाला बंगला आणायला लावलाय. आता आम्ही बंगला आणणार आहे. चला मग आता भेटू नंतर काही. गाईज आम्ही मेहंदी पण काढलेली आहे. ही बघा, ही बघा, ही बघा. ये बीच बीच में क्या कर रहा है इसको पता नहीं. आणि हा बघा आमचा कामाची माणूस. बघा फिल्टर लावतो. गाईच ही बघा आमची आई. हॅलो गाईच हे बघा काय करणार. अगं हे मस्त पोस्ट होता. बघा गाई आहे. काय करायला दाखव ना दीदी माझी स्टाईल दोन मिनिटं. भोयांचं काय चालू आहे की समजत गाईच हे बघा भोयांचं. हॅलो गाईज हे बघा वरती गाईज इकडे जरा ना. हॅलो गाईज तुम्ही बघू शकता. गाईज हे बघा गाईज आता नाही का आम्ही झालं इथं पेंटिंग करायची आहे. तर मग इथं आम्ही हे करतोय. आता ह्या साईडचं तर हे केलेलं आहे, चिटकवलंय. पण मग आता ह्या साईडचं करतोय. तर पहिले चकुली बनवत होती तर ही शहाणी म्हणती आलो आणि मी करते. आता करते तर तुम्ही एकदा बघू शकता तिने चिकटपट्ट्या कशा लावले. फक्त ते जिथे रिकामा आहे तिथे लावायच्या. बाकी बेकार लावून ठेवले चिकटपट्ट्या. फक्त संपायची बाकी. आता ही अजून लटकूच राहिली आमची चिकटपट्टी. ये देखो पद्धत कहते हैं. ये बघा ऐसा नमूना आपके पास भी है क्या. हम चौकोली खाली गेलेली आता बर का. ही बघा गाइस तुम्ही इथे आमची आर्टिस्ट गिरी बघू शकता. गाइस देखो गाइस मोर है इधर. वो छाप पाएगा लांब है गाइस. वो ही काय करत होती तिलाच माहिती. वो गाईच तुम्हाला तर माहिती की आम्ही काही काम करणार आणि कांड नाही होणार. तर कांड कोणी केलाय माहिती का. छकुलीने कांड केलेला आहे. खतरनाकवाला कांड केलाय. काय केलं बिचारी केव्हाची आम्हाला मदत करतो. ये देखो सांग का तुमचे नाव आहे. छकुली सांगू का तुमचे नाव आहे. आमचे बेटा सांगायची फ्रान्स गाईज आता पटापट आम्ही साफ करून घेतो. अरे काय ना तिथं काय पोरगी समझ रहे हो. काय माझा भाऊ आहे बर का. बहुत ज्यादा कैसे लोग रहते हैं यार. गाना भी निकाल लिया. मैं तो मारना तो डायलॉग. गाइस देखो ये क्या कहता है. मारना. अरे मैंने आप कैमरा की तरफ देख लिया तो लड़कियां मुझ पे फिदा हो गई. देखो वो अलग ही लेवल का बंदा था. क्या म्हणता फिदा हो जाएगी. लट्टू हो जाएगी लट्टू. आता गाईज मंडपचं काम चालू होतं. गणपती आहे तर आमच्याकडे कीर्तन आहे. बघा गाई हा बघा हा साई आहे. आणि गाईज बघू शकता तुम्ही तो काम करतोय. गाईज त्याचा फेस रिव्हील करायचंय बट तो त्याचा फेसच दाखवत नाही. गाईज ही त्याची म्हणजे अशी कंडिशन आहे. गाईज तर तुम्ही हे नका करू. गाईज असं नका कधी. गाईज आमच्या घरातले बघा गाईज कसे डायरेक्ट म्हणजे गाईज हे बघा डायरेक्ट बघा गाईज कसे करतात कसे वागता. गाईज बघा अरे भाई आणायचं नाही होत यार. सगळं व्यवस्थित आहे ना. आता आम्ही उठलेलो आहे गाई. ही बघा आमची मावशी.
ये हमारी मम्मी गाइस फेस रिवील हो गई इधर. और ये अगं दाखव ना गणवंत काय. और हमारी मौसी वो अर्पण कर रही है. और बाप सूर्य नमस्कार. ये देखो जला कर रही है. सूर्य उगायच्या आधीच मतलब व्यायाम व्यायाम व्यायाम. काय करायचं. नको बाई काय करून देते नंतर बाई नको ये. मला पाणी देते आंघोळीला. तुम्हाला काय नाही काही वाटत लाज. हे बघा इथं आमचं पाणी तापते गाई. आता आई काहीतरी बोलत होती आणि मग ते झाल्यावर मी कशी दिसती कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का गाईज. आणि ही पण आली मागून हाय हॅलो मला पण सांगा. हा हिला पण सांगा कशी दिसते ते. आणि असा काहीतरी आमचा मंडप बिंडप होता. तो गाईज आता आम्ही इथं नोकरी करत होती मग एवढे सारे काय काय घातलं होतं मग करणं तर बनताय ना गाईज. आणि गाईज एवढे मस्त कपडे घातले होते की चेंज करायचं मनच नव्हतं करत तरी मी आणि छकुलीने खूप लेट चेंज केले चलो होते कपडे. गाईज अब हम नीचे चलते हैं. आणि कशी दिसते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तुझी म्हणजे ते बाजूला जाईल त्याच्यानंतर 7 सुवासिनी नदीवर जाऊन त्यांनी कळस भरून आणले आणि त्याच्यावर नारळ आणि आंब्याच्या डहाळ्या ठेवून कळसाची पूजा केली. आणि मग त्यांना सर्वांना ब्लाउज पीस दिले. आता मामा आणि मामी ते सुवासिनींची पूजा करत होते. आणि मग त्यांची सर्वांची पूजा झाल्यानंतर गाईला बंगल्याभोवती प्रदक्षिणा घालून मग तिला नैवेद्य दिला आणि तिची पूजा केली. सरळ तिकडे गावच्या आईने तू लावलं का कपाळाला गौमय गवामध्ये बदाप्यः पुरदेवत्वविमाताः संविष्टोपदेशितम्. आई आणि मग मामीन त्यांनी दोघींनी परत सुहासिनींची परत पूजा केली आणि मग त्यांच्या पाया वगैरे पडून घेतल्या. सो गाईज तुम्ही इथे 2 सुंदर्या बघूच शकता तिकडे. यार देखो देखो देख कैसी देख रहे हे. आणि आम्ही मस्त रांगोळी पण काढली होती ती तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आता त्या 3 जणी पाया पडत होते त्यांच्या. अरे बाप गाईज अभी एकदम मेन माणूस की एंट्री हो गई है. आता ती आशीर्वाद घेईल. त्यांच्या सर्वांची पूजा बिजा करत होती गडीने. गाईज तुम्ही बघा यार एकदम मेन माणूस आहे नाही का. थोडस असतं रिस्पेक्ट नावाची गोष्ट असती ती आता तिला आम्ही देतोय. हा जो माणूस आहे ना जो पूजा करतोय ना तो त्याच्यापेक्षा मेन माणूस आहे गाईज. तुम्हाला माहिती नसेल मी आता तुम्हाला सांगते एकदम मेन माणूस आहे गाईज. मेन म्हणजे ही आमची मावशी बर का गाईच. विश्वासो दत्तासो चला पूर्व पांडव चला वरती खाली सगळीकडे फिरून हा यत्र पितरो भवते मध्यर्षदायित्वम् आदित्यन्त्योमदितिरन्तरिक्षणम् वदितिरमादाधिमिदाधिमुद्राः विषवे देवा तिरवञ्चनात्मन्दिराममुदितिरजसुलम्बाय गौशान्तेः शान्तेः अन्तायक्षतेः शान्तेः वरत्रया शान्तिः शान्तेः. आणि ते सर्व झाल्यानंतर मग आता ब्राह्मणांनी सर्व घरात असं ते डोक्यावर घेऊन कळस घेऊन फिरवायला लावलं होतं. आणि मग मामान ते पुढे चालायचे आणि ते मोठे मामान ते मग मागे चालत होते त्यांच्या. आणि असं पूर्ण घरात त्यांनी सांगितलं होतं. आणि आता माझ्या मामाने फोन दिला होता व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी आणि हिच्या तर नाही चालूच राहत. हॅलो गाईज सब हॅलो हाय करतो. तर आता आम्ही सगळे इथे उभे होते तर ही चिव आहे ही तर छकुली तुम्हाला माहितीच आहे आणि ही गुड्डी
आणि चल माझं लय जमतं बरं का. आणि मग आम्ही सगळ्यांनी मस्त सेम सेम कपडे वगैरे घातले. इसको बहुत बहुत ज्यादा शर्म आती है. वायवे नमः स्वाहा सर्व नक्षत्रमध्ये तू सोमवाराया विरसिदा तक्षय नक्षत्रपदे देवाय सततं सोमाय नमः स्वाहा सर्व नक्षत्रमध्ये तू सोमवाराया विरसिदा तस्मै नक्षत्रपदे देवाय सततं सोमाय नमः स्वाहा सर्वाधिको महादेव ईशान्यचंद्रशेखरा शिल्पानि विरूपाक्षरस्मै नित्यनमो ईशानाय नमः स्वाहा सर्वाधिको महादेव ईशान्यचंद्रशेखरा शिल्पानि विरूपाक्षरस्मै नित्यनमो ईशानाय नमः स्वाहा. पटापट होते बता. ओम शिखिन्याय नमः स्वाहा ओम परजन्याय नमः स्वाहा ओम जयंताय नमः स्वाहा ओम श्रीशायुधाय नमः स्वाहा ओम शून्याय नमः स्वाहा ओम कृष्णाय नमः स्वाहा ओम वितताय नमः स्वाहा ओम रहस्यताय नमः. लाल कलरची बांगडी बांगडीचा कल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल माझ्या सोबत लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल माझ्या सोबत चाल आज माझ्या सोबत चाल. अय भागे दादा पाय ना आता. पायला लावलं तर एवढा सिरियस. वैशा दादा इकडं तर आता आमची घरभरणी झालेली आहे. छापे बघू शकता. हे बघा हे छापे स्वतःच दिसते नुसते गॅप दिखातेच नाही. चला आता आपण खाली जाऊया. ओके आम्ही सगळे खालीच बसलो होतो बोलत होतो सगळे. आणि हे वरती ओम्स आहे ते काहीतरी टाकत होते वरतून आणि आम्ही खाली बसलो होतो कैऱ्या खाऊन खाऊन आणि आमच्यावर त्याचे सालपट टाकत होते वरतून. काय मंत्र मंत्र करताय काय माहिती. बघा इथं हा काय मामी तू पण करा. करा इथं पण हाय करा आता. दीदी यांचा घे मला माझ्या हाय हॅलो हाय करा. हाय दर्शन राहिला दीदी. हा दर्शन राहिले. आमच्या घरामध्ये गाण्यावर आणि आम्ही सगळ्यांना जबरदस्ती हाय हाय करायला लावून दिलं होतं. कांते दादा हाय कर ना. हा जमत आहे हाय कर. हे आमचं गाव आहे. आम्ही काय सकाळपासून तोंड देणार नाही काय नाही होत. आणि मग ते सगळं झाल्यानंतर मग मी नंतर परत एकदा पूर्ण शॉर्ट वगैरे घेत होती व्हिडिओ एडिट करण्यासाठी. आणि ती व्हिडिओ तर तुम्ही बघितलेलीच आहे. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी ती पोस्ट झालेली आणि नसेल बघितली तर बघून. नंतर आम्ही सर्वांनी छान डान्स पण केला होता. आणि तो तुम्ही बघा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. जय जय